केलेली सगळी मेहनत जेव्हा वाया जाते ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली, दार वगैरे झाडून घेतलं, रांगोळी घातली मस्तपैकी. आज लक्ष्मीपूजन होतं, त्यानिमित्त अशी रांगोळी काढली आणि मग त्याच्यानंतर हार बनवले लक्ष्मीपूजनसाठी मी आणि माझ्या ग्रेशूनं. त्याच्यानंतर हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला. मग रांगोळी छानशी काढून घेतली. लक्ष्मीची पावलंसुद्धा काढली उंबरठ्यावर. वरतीसुद्धा छोटीशी रांगोळी काढली लक्ष्मीपूजननिमित्त, त्याला साजेशी अशी. आणि मग नंतर बाकीची तयारी करायला घेतली. ग्रेशूचे पप्पा जॉबला गेलेले. ते घरी यायच्या आधी पूजेसाठी येणार होते ते 1 तासाचा टाईम घेऊन मध्ये. त्याच्या अगोदर आम्हाला सगळी तयारी करायची होती. ही लक्ष्मीची छान अशी पावलं मी उठवून घेतली आणि मग त्याच्यानंतर पूजेच्या तयारीला लागली. तोरण वगैरे लावलेलं होतं. आंब्याच्या डहाळ्या वगैरे मस्त असं घर सजवलं होतं. मी खूप आवडीनं केलं होतं. थोडासा मेकअप लूक आज बनवायचा होता, क्रिएट करायचा होता. तुमच्यासोबतही तो शेअर करायचा होता, पण जमलं नाही लक्ष्मीपूजनच्या निमित्तानं. बघू कधीतरी नक्की करेन. छान पूजेची मांडणी वगैरे केली आणि अचानक इतका पाऊस पडला, की जी लक्ष्मीची पावलं मी इतक्या आस्थेने उठवली होती ना, ती पूर्ण सगळी धुवून गेली. खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर काय केलं मी, लक्ष्मीपूजनची पूर्ण मांडणी करून घेतली आणि मग तुळस आतमध्ये आणून तिथून जी शिराई असते त्या शिराईची पूजा करून आतमध्ये घेतलं. त्याच्यानंतर ग्रेशूचं कन्यापूजन झालं आणि मी इथं पूजेचा व्हिडिओ शूट केलेला नाही, कारण नेमकी लाईट गेली होती आमच्याकडे त्याच्यामुळे. आणि सध्या स्वीट एवढं झाले ना घरात, की नको वाटतं ते स्वीट खाणंसुद्धा. तर असा सगळा पसारा आहे जो मला आवरायचा आहे आता. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्याविषयी मोठा व्हिडिओ आलेला आहे, तोही तुम्ही पहा. बाय.